नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 53. सकाळी विक्रमला जाग आली. तो रात्रभर सोफ्यावर बसला होता. बसल्या बसल्या कधी त्याचा डोळा लागला त्यालाही समजले नाही. त्याने पाहिलं तर त्याच्या शेजारी अदिती होती. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झोपली होती. कितीतरी वेळ तो तिला पाहत होता. तिच्या केसांची एक बट तिच्या चेहऱ्यावर आली होती. त्याने अलगद आपल्या बोटांनी ती बट तिच्या कानामागे टाकली. आता त्याला हा हक्क होता. लवकरच ती त्याची होणार होती. अदितीला जाग आली तशी ती त्याच्यापासून बाजूला झाली व तितक्यात शालिनी आत आली. हे अदिती, तू केव्हा आलीस? शालिनीने आश्चर्याने विचारलं. रात्री जसं समजलं की आंटी हॉस्पिटलमध्ये आहे तेव्हाच बाबा आणि मी आले होते, अदिती म्हणाली. ओ, आय सी. नताशालाही सोबत आणायचं होतं ना? माना आनंद झाला असता, शालिनी म्हणाली. ती तिच्या डॅडकडे दिल्लीला गेली आहे, अदितीने सांगितलं. तितक्यात मांनाही जाग आली. मा, आता कशी आहे तुमची तब्येत? शालिनीने काळजीने विचारलं. आता आम्ही ठीक आहोत विक्रम, आम्हाला घरी जायचं आहे, मा म्हणाल्या. हो मा, आम्ही बोलतो डॉक्टरांसोबत, विक्रम म्हणाला. आधी अदिती यांना घरी सोडून या. रात्रभर त्या इथेच आहे आणि तुम्हीही घरी जाऊन थोडा आराम करा, मा म्हणाल्या. नको आंटी, मी जाईल घरी, तुम्ही काळजी करू नका, अदिती म्हणाली. मा बरोबर बोलत आहे. असेही डॅड आणि भैया येतेच आता, मी आहे माझ्याजवळ, शालिनी म्हणाली. ठीक आहे मा, काळजी घ्या. आज आपण घरी जाऊयात, विक्रम म्हणाला. येते मी, तुम्ही काळजी घ्या, अदिती म्हणाली. आता आम्हाला काळजी घ्यावीच लागेल. अजून खूप तयारी करायची आहे आम्हाला. तुम्ही पण तुमची काळजी घ्या, मा अदितीला म्हणाल्या. अदिती आणि विक्रम जाण्यासाठी निघाले. विक्रमने अदितीला गाडीत बसवलं व गाडी स्टार्ट केली. काल तुम्ही जे मासाठी केलं त्यासाठी थँक्यू, विक्रम म्हणाला. इट्स ओके सर, आणि प्लीज थँक्यू बोलू नका. तुमच्या मा अगदी माझ्या आईसारख्या आहेत. इतकं तर मी करायला हवं ना, अदिती म्हणाली. विक्रमला खूप बरं वाटत होतं की अदिती आत्तापासूनच त्याच्या घरच्यांची काळजी घेत आहे. अदितीचं घर आलं तसं विक्रमने गाडी थांबवली. बाय अदिती, आता लवकरच आपली भेट होईल, विक्रम म्हणाला. बाय सर, अदिती म्हणाली व गाडीतून उतरली. विक्रम कितीतरी वेळ तिला जाताना पाहत होता. आई, एक कप चहा दे ना, अदिती आल्या आल्या सोफ्यावर आडवी पडली. काय हे, आधी फ्रेश तर होऊन ये. आणि काय ग, आता कशा आहेत मिस्टेस राठोड, आईने विचारलं. त्या आता ठीक आहे. डॉक्टर आज त्यांना डिस्चार्ज देतील. आई, तुला माहीत आहे विक्रम सरांचं त्यांच्या मावर खूप प्रेम आहे. किती काळजी करतात ते स्वतःच्या फॅमिलीची. अगदी त्यांचे डोळेही पाणवले होते, अदिती म्हणाली. तसं आईने तिला चहाचा कप दिला. आईला वाटलं आता तिला सर्व गोष्टींची कल्पना द्यावी, परंतु प्रोफेसर देसाई घरी नव्हते, त्यामुळे ती काही बोलली नाही. काय झालं आई, कसला विचार करत आहे, अदितीने विचारलं. काही नाही, सहजच, आई नजर चोरत म्हणाली. तू काळजी करू नको, मीही तुझ्यावर आणि बाबांवर खूप प्रेम करते.
मी नेहमी तुमची काळजी घेईल. तुम्हाला वाईट वाटल असं मी कधीच वागणार नाही, आदिती म्हणाली. खरंच अदू, आम्ही जे बोलणार ते तू ऐकणार? आई तिच्याकडे पाहत म्हणाली. हो मग, माझ्यासाठी आधी माझे आई बाबा, नंतर बाकीचे सर्व. पण फक्त आता एक गोष्ट मी तुझी अजिबात ऐकणार नाही, अदिती गंभीर चेहरा करत म्हणाली. कसली? आईने विचारलं. आता मी झोपायला चालली आहे आणि मी लवकर अजिबात उठणार नाही, अदिती हसत म्हणाली व आपल्या बेडरूमच्या दिशेने जाऊ लागली. आई तिला आवाज देत होती, परंतु तोपर्यंत ती आतही गेली होती. दिल्ली. सकाळी अजिंक्य लवकर उठून तयार झाला. त्याने इंटरनेटवर काही वकिलांचे ॲड्रेस काढले होते. आज 1-2 ठिकाणी तो इंटरव्ह्यूसाठी जाणार होता. ते जास्त नावाजलेले वकील नव्हते, परंतु कोर्टमध्ये त्यांचे स्वतःचे चेंबर होते आणि असेही कुठून तरी सुरुवात करावी लागणार होती. अजिंक्यने व्हाईट कलरचा शर्ट, ब्लॅक कलरची फॉर्मल पॅन्ट घातली होती व त्यावर ब्लॅक फॉर्मल बूट. त्याने त्याचे केस थोडे कापले होते व क्लीन शेव केली होती, म्हणून तो अगदी प्रोफेशनल वाटत होता. आणि असेही आज तो खुश होता, कारण आज नताशा त्याला भेटणार होती. अरे वा वकील बाबू, तुम तो एकदम बवाल लग रहे हो. ई लो चाय, पियो. प्यारेने चहाचा कप अजिंक्य समोर धरला. आज त्याने व्हाईट पॅन्ट आणि डार्क रेड फुलांचा शर्ट घातला होता व त्यावर मॅचिंग रेड रुमाल गळ्यात बांधला होता. थँक्यू मोहन. आधी मला सांग, इथून कोर्टमध्ये जाण्यासाठी बस कुठे मिळेल? अजिंक्यने विचारलं. बस से जाने का कोनो ज़रूरत नहीं. हम वही रास्ते से जा रहे हैं. तुमको छोड़ देंगे. प्यारे चहा पीत म्हणाला. तसा अजिंक्य विचारात पडला. टॅक्सीचं बिल किती होईल? अजिंक्यने विचारलं. कर दिया ना हमको पराया. यहाँ पैसे की बात कौन कर रहा है? जाते जाते हम तुमको छोड़ देंगे. प्यारे म्हणाला. नको, मग राहू दे, मी बसने जाईल. अजिंक्य म्हणाला. ठीक है ठीक है, जो तुमको सही लगे वो दे देना. चलो अब, प्यारे म्हणाला. तसे दोघे निघाले. नताशा खूप वेळ झाला अजिंक्यची वाट पाहत होती. सकाळी तिचं त्याच्यासोबत बोलणं झालं होतं. कधी एकदा अजिंक्यला भेटते तिला असं झालं होतं. नताशा वाटच पाहत होती की तिच्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहिली. तिने पाहिलं तर आतून अजिंक्य बाहेर आला. त्याला पाहून तिला भरून आलं. तिने पटकन अजिंक्यला मिठी मारली. किती दिवसांनी भेटत आहे, कसा आहेस? नताशाने विचारलं. अबे, ये वकील बाबू तो बहुत ही पहुंची हुई चीज़ है. प्यारे टॅक्सीमधून उतरताना मनात म्हणाला. त्याने नताशाकडे पाहिलं. केसांचा बॉबकट, ब्लॅक जीन्स आणि ब्ल्यू कलरचा टी शर्ट तिने घातला होता. त्याला वाटलं ही अजिंक्यची गर्लफ्रेंड आहे. मी ठीक आहे, 1 मिनिट हा. अजिंक्यने खिशातून पर्स बाहेर काढली व काही पैसे प्यारे मोहनच्या हातावर ठेवले. इसकी कोनो ज़रूरत नाही वकील बाबू, प्यारे संकोचत म्हणाला. मी तुझा पहिला कस्टमर आहे, नाही बोलू नको. नताशा, हा प्यारे मोहन, माझा रूम पार्टनर. अजिंक्यने ओळख करून दिली. ओ, तरीच म्हटले की हा पैसे का घेत नाही, शालिनी म्हणाली. आणि ही? अजिंक्य काही बोलणार, प्यारे मोहन मध्येच म्हणाला. कुछ कहने की ज़रूरत नहीं, हम समझ गए. आते हैं भाभीजी, प्यारे म्हणाला व गाडीत बसून निघून गेला. तशी नताशा
मोठमोठ्याने हसायला लागली. ए, हसायला काय झालं? अजिंक्य म्हणाला. ऐकलं नाही? तो काय म्हणाला? भाभीजी, नताशा म्हणाली. तसं अजिंक्यही हसायला लागला. आता तू सर्वांसमोर अशी मिठी मारणार तर कोणाचाही गैरसमज होईल ना, अजिंक्य म्हणाला. व दोघे कॅन्टीनमध्ये गेले व एका टेबलाजवळ बसले. अजिंक्य, काय ठरवलं आहे तू? मी आताही बोलते की तू एकदा माझ्या डॅडला भेट. ते नक्कीच काहीतरी मदत करतील, नताशा म्हणाली. तू काळजी करू नको. आज 1-2 वकिलांना मी भेटणार आहे. कुठेतरी जॉब नक्कीच मिळेल. ते सोड. आधी मला सांग, अदू कशी आहे? अजिंक्यने विचारलं. तू ना एक शब्दही बोलू नको. काय गरज होती तुला अशी फालतू अट घालण्याची? तुला माहीत आहे, खास तुला भेटण्यासाठी मी तिला माझ्यासोबत घेऊन येणार होते, पण तुझ्या या अटीमुळे ती आली नाही, नताशा चिडत म्हणाली. तुला काय वाटतं नताशा? अदूपासून दूर राहून मला किती त्रास होत आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही. तुला तर माहीत आहे, मला अजून लाईफमध्ये खूप स्ट्रगल करावा लागणार आहे आणि मला असे संकटात पाहून अदितीला किती त्रास होईल. मला स्वतःची पर्वा नाही, परंतु अदितीला माझ्यामुळे झालेला त्रास मला पाहवणार नाही, अजिंक्य भावूक होत म्हणाला. सॉरी अजिंक्य, मला असं बोलायचं नव्हतं. तू काळजी करू नको. एक दिवस तू खूप मोठा वकील होशील, माझा विश्वास आहे, नताशा त्याचा हात हातात घेत म्हणाली. तसा अजिंक्यला धीर आला. काही वेळ गप्पा करत नताशा निघून गेली. अजिंक्यनेही काही वकिलांची भेट घेतली, परंतु सर्वीकडे फक्त नकार मिळत होता. कोणीही त्याला घ्यायला तयार होत नव्हतं. आता शेवटचं इंटरव्ह्यू बाकी होतं. त्याने ऑफिसच्या बाहेरची पाटी वाचली. त्यावर सोनेरी अक्षरात नाव कोरलं होतं, ॲडव्होकेट विजय कुमार गुप्ता. अजिंक्यने रिसेप्शनिस्टकडून आत जाण्याची परवानगी मिळवली. मे आय कम इन सर? अजिंक्य म्हणाला. येस, कम इन, ॲडव्होकेट गुप्ता म्हणाले. तसा अजिंक्य आत आला. त्यांची नजर समोर उभ्या असलेल्या अजिंक्यवर गेली. तसे ते खुश होत म्हणाले. हे अजिंक्य माने, राईट? ॲडव्होकेट गुप्ता म्हणाले. येस सर. आपण ओळखलं मला? अजिंक्य म्हणाला. तुला कसा विसरेल मी? तू उभा का? बस ना. राठोड कॉलेजमध्ये फंक्शन अटेंड करायला आलो होतो, तेव्हा आपली भेट झाली होती. आय रिअली प्राऊड ऑफ यू. मी ऐकले आहे की तू युनिव्हर्सिटी टॉप केला आहे, गुप्ता म्हणाले. येस सर, आणि आता जॉबसाठी इथे आलो आहे, अजिंक्य म्हणाला. व्हॉट? तुला जॉब शोधायची गरज काय आहे? तुला तर कोणतीही फर्म हसत जॉब देईल. तुझ्यासारखा तडफदार व हुशार वकील सहजासहजी मिळत नाही. एक दिवस खूप पुढे जाशील तू, गुप्ता म्हणाले. थँक्यू सो मच सर. तुमची हरकत नसेल तर मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल सर, अजिंक्य म्हणाला. उद्यापासून तू जॉईन करू शकतो. तुझ्यासारखा हुशार मुलाला अपॉइंट करताना मला आनंद होईल, गुप्ता म्हणाले. थँक्यू सर, थँक्यू सो मच. अजिंक्य हसतच केबिनमधून बाहेर आला. फायनली त्याला जॉब मिळाला होता, म्हणून तो खुश होता. प्रोफेसर देसाई नुकतेच जेवण करून बसले होते. तितक्यात त्यांना कॉल आला. त्यांचं कॉलवर बोलणं झालं. तसे ते टेन्शनमध्ये आले. आईने त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता पाहिली व त्यांच्या शेजारी येऊन बसली. काय झालं? कोणाचा कॉल होता? आईने विचारलं. राठोड. ते पुढच्या आठवड्यात लग्नाचा शगुन घेऊन येत आहे, प्रोफेसर म्हणाले. काय?
अदितीला आपण कल्पना द्यायला हवी. आणि काय हो, हे लोक इतकी घाई का करत आहे? आई म्हणाली. सुमन, तू बोल अदूसोबत. माझी हिंमत होणार नाही, प्रोफेसर म्हणाले. अहो, मी काय बोलणार? ती माझ्यापेक्षा तुमचं जास्त ऐकते. तुम्हीच तिला विश्वासात घेऊन बोला, नाहीतर आपण दोघे बोलू, आई म्हणाली. सुमन, सर्व काही ठीक होईल ना? प्रोफेसर काळजीपूर्वक म्हणाले. तुम्ही काळजी करू नका. आता सर्व देवावर सोडा. आणि असेही न जाणे अदितीच्या मनात ही विक्रम असतील, असेही ती ओळखते त्यांना. माझं मन मला बोलत आहे, आपली अदू तिकडे खूप सुखात राहील. तुम्ही काळजी करू नका, आई प्रोफेसर यांचा हात हातात घेत म्हणाली. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.